हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तर आता सकाळीचे 4:30 वाजल्यात. आम्ही तयार होऊन चाललो आहोत गंगा आरतीला. 5:30 वाजता गंगा आरती असते. तर चला आता माझ्यासोबत बघू किती गर्दी आहे आता तिथे. कारण काल गेलो होतो रात्री आम्ही, तेव्हा खूपच गर्दी होती. कारण काल आणि आता अधिक महिना पण चालू आहे. तर मी फर्स्ट टाईम हरिद्वारला आली आहे. तर काल आम्ही संध्याकाळी जेव्हा इथे आलो तेव्हा फ्रेश वगैरे होऊन पुन्हा तिथे घाटावर गेलो होतो. तर एवढी पॉझिटिव्ह एनर्जी तिथे होती ना, कारण खूप गर्दी होती. गर्दी असूनही तिथे मी तर फर्स्ट टाईम गेली आणि एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती ना की सकाळी लवकर उठण्याची इच्छा झाली की गंगा आरतीला जायला पाहिजे. तर रात्री तशी झोप लागलीच नाही. तर आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर तर रेडी होऊन गंगा आरतीला चालली आहे. तर बघूया आता काय फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल गंगा आरतीचा. व्हिडिओज बघितल्या सगळ्यांचं, ऐकलं की चांगलीच असते, म्हणजे एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर जाऊन बघते आता. आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत. आम्ही आता आलो आहोत आरतीसाठी इथे घाटावर. 6:30 आता 5 वाजलेत. आता इथे आल्यावर समजलं की 6:30ला चालू होते आरती. आता आम्ही पोहोचलो घाटावर. आम्ही आता घाटावर पोहोचतो. आता बघतो जागा शोधतो बसण्यासाठी. आरतीच्या जागी गर्दीच आहे, जामच गर्दी. तर आता आम्ही हरिद्वारवरून निघून ऋषिकेशला चाललो होतो. तर हा मध्ये रस्त्यात डॅम लागला होता. रस्ता खूपच चांगला होता. आम्ही असं काय घरून निघालो तेव्हा काय ठरवून निघालो नव्हतो की कुठल्या प्लेसला जाणार. जे आम्हाला रस्त्यात लागेल, जसा आमचा विचार होईल तसा आम्ही तिकडे जात होतो. तर मग आम्ही लवकर आमचं दर्शन वगैरे, गंगा आरती वगैरे केल्यानंतर आम्ही हरिद्वारवरून निघून की चला ऋषिकेशला जाऊ. तर ऋषिकेशला गेलो तेव्हा एवढा खूप ऊन होता. तर आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही तिथे पण स्कूटी हायर केली होती आणि स्कूटीवरच फिरलो. आम्ही जास्त काय एक्सप्लोर केला नाही, कारण की आम्हाला रात्रीपर्यंत नैनितालला पोचायचा होता. तर बघा आता पुढे आम्ही काय काय केलं इथे. आठवते आपल्याला चौघांना ओरिएंटसला. का वेजेस कशाला काढते? अरे लगेच कॅफेमधून आम्ही खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही स्कूटीवर बसलो. बाजूलाच तिथे लक्ष्मण झुला होता आणि आता नवीन बांधलाय जो याचा एक काचेचा आहे. तर आम्ही तिथे गेलो होतो
आणि ते फिरल्यानंतर आम्ही ठरवलं की पोरं पण होती, मग आम्ही राफ्टिंग वगैरे कॅन्सल केले आणि फक्त हे झुलाच बघून आम्ही रिटर्न जायला निघालो नैनितालला. नीचे को भी आना चाहिए. एकदम क्लीन आहे. म्हणजे असा UP मध्ये असं काय भेटेल अपेक्षा नव्हती. त्याला घेऊन बसू. थोडासा लेटेस्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे. हा बोल ना. हॅलो हॅलो, बोल. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता काय आफ्टरनून झालंय, मग काही आज खूप लेटच येते हे झालंय ना. काल आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो आणि आज दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन केला म्हणून लेट झाला आहे. आता डायरेक्ट आम्ही जेवायला चाललो. आपल्यात पेट्रोल किती आहे हो? पिक्चर बना था शाहरुख खान का, दिखा? ये देखो, अमिताभ बच्चन का स्कूल है, देखो शेर. अमिताभ बच्चन ने पढ़ाई की थी 8वीं क्लास तक. आवाज आ देखा? फिर भी ये स्कूटी राइड इन नैनीताल. भारी. या घाटात तरी कधी स्कूटी चालवली असती. मच्छा बघ ना, घाटात आपले तर घाटात 4 व्हीलर चालवण्याची मुश्किल. एक नंबर वेदर आणि भारी वातावरण आहे. आणि वाटतं थंडी पण मस्त आहे. जाम भारी नाही निघाला. मम्मा, हा. फोन आहे ना स्कूटीवर, तुमचा फोन आहे ना? नाही, राईट मजाच वेगळी आहे पण इथे. युवीला तर जाम मजा आली. बात काय म्हणते. काय हो, कसा लागला? बघू का टेस्ट करून.
कापल मस्त ना पण हे आलू बुकर पण आहे. टेस्ट करू करू दूध पाचतो का तुला दूध पाचतो का सरळ माझी कुठली आहे नको एवढे लोक जातील त्यांची पीच येतो पीच भारीच लागतो. दंडा आम्ही आता इको केव पार्कमध्ये आलो. तिकीट्स वगैरे काढलेत. 100 रुपीज पर पर्सन आहे आणि चार्जचं 60 रुपीज. हा प्ले ग्राउंड आहे. चल, हा घेते. चालत चालत थंडी पण लागते थोडी थोडी. एवढा पण टेम्परेचर कमी नाही पण आहे नॉर्मल. ग्रीनरी आतमध्ये. इथे ही समोर टायगर केव आहे आणि इथून असा आवाज येतो आतून. वाघाचा येतो कसे. माइंड युअर हेड. ते साऊंड मधून आवाज येते. हो माय. माझा मोबाईल दे तुझी व्हिडिओ काढतो उतरतो. चल 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 इवे चल. ही बघा खूप थंडी आहे आतमध्ये इथे. वरती बघ वरती बघ. वरती बघ लागल. थंडी वाजत होती. हा. आता आम्ही केव मधून बाहेर पडलो. खूप भारी एक्सपिरियन्स होता. गेलो फोटो निकालो हमारी. और फोटो निकालो की. आम्ही आताच केव मधून आलो. भारी एक्सपिरियन्स होता. ॲडव्हेंचर्स काहीतरी. हे बघू शकता सगळीकडे झाडं आहेत मोठी मोठी आणि इथे झिप लाईन आहे. युवीला झिप लाईन करायचं आहे. बघू करते की नाही. हा किती मोठा आहे. वैसा ही है ना. बच्चों के लिए है क्या बघ. नहीं झिप लाईन. झिप लाईनचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा मी करणार आहे. हा स्वप्न काय बोलते. माझं स्वप्न पहिल्यांदा पूर्ण होणार. अजून वर आहे युवी. बोला की पहले से स्वेटिंग हो रही है. हो घबरा काय आहे ना तू. तुला भीती वाटते. नाही मला तेवढी पण नाही वाटत. आम्ही आता आलो झिप लाईनच्या इथे. मम्मा तू waiting आहे इथे. करता व्हिडिओ येशील. नाही डाडा गेल तिकडून. आणि इथेच मिडेलला हा प्ले झोन आहे. गार्डन टाईप थोडंसं गार्डन ॲक्टिव्हिटी मुलांना खेळण्यासाठी. नंतर मी इथे हा खेळले तू पण. हो जा तू पण. आणि ही झिप लाईन. मी करणार. यो काय झालं माहिती का. काय लागतो तो आपला बिग बॉस सारखा आवाज देतो तो.
गुफामध्ये जायचं. यो काय झालं माहिती का, काय लागतो तो आपला बिग बॉस सारखा आवाज देतो तो. गुफामध्ये जायचं. जिथे जिथे मी जाते ना तिथे आता अशी हा चलो वर रेड वाला रेड सर थोड़ा सा पहिल्यांदा पूर्ण अजून वर आहे युवी. बोला की पहले से स्वेटिंग हो रही है. हो घबरा काय ना तू. तुला विट्टू वाटते नाही मला तेवढी पण नाही वाटत पण आम्ही आता आलो झिप लाईनच्या इथे. मम्मा तू waiting विचार आहे ते. करता व्हिडिओ येशील नाही दादा गेल तिकडून. आणि इथेच मिडेलला हा प्ले झोन आहे, गार्डन टाईप थोडंसं गार्डन ऍक्टिव्हिटी मुलांना खेळण्यासाठी. नंतर मी इथे हा खेळले तू पण हो जा तू पण. आणि ही झिप लाईन मी करणार यो काय झालं माहिती का, काय लागतो तो आपला बिग बॉस सारखा आवाज देतो तो. गुफामध्ये जायचं. आता आम्ही केव्स बघून, तो पार्क होता तो बघून आता चाललो रिटर्न हॉटेलमध्ये चाललो. काय युवीला आता पुन्हा केव्स बघायला जायचंय, तिला आवडली तर आता माझ्या मागे मस्ती चालली ती की पुन्हा बघायला जायचंय. अरे आपल्याला युवी अशी काय मारते तू. हा व्ह्यू बघू शकता. चल तो बोलत को कैसा कमीशन देता है या अपना पगार पे? अच्छा, ये खुद का है क्या? दमतात ना शेवटी. और ये बाकी गवर्नमेंट को जाता होगा ना, पंचायत को? को कैसा कमीशन देता है या अपना पगार पे? अच्छा, ये खुद का है क्या? दमतात ना शेवटी. और ये बाकी गवर्नमेंट को जाता होगा ना, पंचायत को? ये कितना साल चलता है? 20 साल. ये कौन सा लकड़ा रहता है? 25 लाख वन टाइम स्पेंड. आता 7:30 वाजल्यात
फ्रेश वगैरे होऊन चेंज करून आम्ही आता चाललो मार्केट फिरायला. हां युवी चालू, पुढे जा पुढे जा. तर बघा युवीचा कोरियन यू मस्त फोटो येतात. अरे हा बघ ना केवढं मस्त आहे. हा बघ ना एकदम अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है, क्या करूँ हाय कुछ कुछ. काय पाहिजे तुला, काय पाहिजे काय तुला? ये बघायला रोज रोज थोडी येतो. म्हणून तर बोलते खूप भारी आहे. ते आता स्ट्रीटला चालू आहे सगळं. मागे ते बेसन चिला आहे ना, मूग डाळ चिला देतो ना एक. खाऊया ना युवी. मला एवढा भारी आहे. खूप वारा सुटलाय. आम्ही आता बसलोय ते लेकवर. एवढा भारी क्लायमेट झाला आहे ना, खूपच मस्तच आहे. असं वाटतं इथंच राहावं, घरी जाऊच ते. एवढी आपली मुंबईची गरमी. एवढा वारा सुटलाय ना, जामच. असं वाटतं इथंच बसून राहावा, एवढी थंडी वाजते. युवीला उचलू. टमाटर लगली है. टमाटर कौन सा है मोमोज? वेज है क्या? एक प्लेट दे दो. मी पण ना कितने का? 100 रुपये का वीडियो बना रहा है. मुझे मत दिखाना. नहीं आपको नहीं दिखा रही, सिर्फ मोमोज को दिखा रही हूँ. ओके इसे भी दिखा, थोड़ा फेमस हो जाएगा. अब दिखा दो. नहीं. दोन माझ्या तू वापरायची नाही घरी गेल्यावर. काय हेलो. युवी गप ना खेचू नको. काय ओ हिचा बघा काय आहे.
त्याचे सकाळी पण घेतले. तुझ्या हातान पकड परफेक्ट. आला का राहिले म्हणून मी पण काय बोलत नाही. माझा ऐकतो मला सोर आता आम्ही आलो आहोत तिबेटियन मार्केटला. हा तिबेट मार्केट चालू होतं इथे. तिबेटियन मार्केटला आली. इथून स्टार्ट होते वाटतं. बघूया. घेतलं स्वेटर घेतला. तर आता मार्केट फिरून जेवून घेतला मार्केटमध्येच इथे मॉल रोडला. आणि आता चाललो रूममध्ये. तर व्हिडिओ आम्ही मॉल रोड फिरून झाल्यानंतर तिथेच मॉल रोडला जेवलो. तिबेट मार्केटला पण गेलो होतो. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर